आणि एक महत्त्वाची अशी अपडेट, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची जी सुनावणी सुरू होती ती आता संपल्याचं समजतंय। बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये पुढील सुनावणी 17 तारखेला असेल। सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडून कोर्टामध्ये युक्तिवाद झाला। वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनवर सुद्धा कोर्टामध्ये सुनावणी झाल्याचं सध्या समजतंय। महत्त्वाची अपडेट, सुनावणी सुरू होती महत्त्वाची जी संपलेली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्यासोबत आहेत। उदय, सुनावणी दरम्यान नेमकं काय घडलं, काय नेमका युक्तिवाद केला गेला उज्ज्वल निकम यांच्याकडून? नक्कीच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडकडून वकिलामार्फत डिस्चार्ज ऍप्लिकेशन दाखल करण्यात आलं होतं। गेल्या 2 सुनावणीवेळी यावर चर्चा झाली, परंतु युक्तिवाद मात्र होऊ शकला नव्हता। त्यावर आज युक्तिवाद झाला। त्यामध्ये उज्ज्वल निकम असतील किंवा मग आरोपीचे वकील असतील या दोघांनीही डिस्चार्ज ऍप्लिकेशनवर चर्चा घ्यावी अशी मागणी केली। त्यानंतर मात्र न्यायालयाने याबाबतची प्रक्रिया होऊन 17 तारखेला आता ही सुनावणी ठेवली आहे। या घटनेतील जे डिजिटल पुरावे आहेत ते देखील अद्याप मिळाले नसल्याचं आरोपींच्या वकिलानं म्हटलंय। त्यावर न्यायालयाने आता हे जे सगळे पुरावे आहेत ते आरोपींच्या वकिलाला उपलब्ध करून द्यावेत अशा सूचना सरकारी पक्षाला केल्या आहेत। दुसरीकडे डिस्चार्ज ऍप्लिकेशनवर तपास अधिकारी असतील आणि सरकारी पक्षाचं जे आहे ते सुद्धा म्हणणं आलंय। त्यामुळे सरकारी पक्षाकडून चार्ज फ्रेमवर सुनावणी घ्या अशी मागणी करण्यात आली, परंतु त्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही। आता 17 तारखेला या संदर्भाची पुढील सुनावणी होणार आहे। त्यावेळी डिस्चार्ज ऍप्लिकेशनवर युक्तिवाद होण्याची शक्यता आहे। आजच्या सुनावणी जवळपास 50 मिनिटं दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाला आणि आता त्यानंतर न्यायालयानं पुढील जी प्रक्रिया आहे ती 17 जून रोजी होईल असं सांगितलंय, निर्णय दिलाय। नक्कीच उदय, पुढच्या सुनावणीत नेमकं काय घडतंय बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडून कोर्टामध्ये युक्तिवाद केला गेलाय। त्याला आज वाल्मिक कराडने न्यायालयात वकिलांच्या मार्फत उत्तर दिलेलं आहे। त्या अर्जाची चौकशी 17 तारखेला होईल आणि त्या अर्जावर त्याचा युक्तिवाद माझे सहकारी ॲडव्होकेट कोल्हे हे करतील। तसेच या खटल्यामध्ये मोकाकाखाली मला दोषमुक्त करावे असा जो वाल्मिक कराडचा अर्ज होता त्यावर आम्ही कोर्टाला न्यायालयाला असं प्रस्तावित केलं की आपण याला दोषमुक्त करावं किंवा त्याच्यावरती आरोप निश्चित करावे आणि त्याप्रमाणे असा आम्ही जो निर्णय घ्यायचा आहे तो एकत्रित सुनावणीत घेण्यात यावा। अर्थात त्यावरती न्यायालयाने आणि अर्थात बचाव पक्षांच्या वकिलांची हरकत असल्यामुळे बचाव पक्षांच्या तर्फे असं सांगण्यात आलं की प्रथम दोषमुक्तीतून त्याला मोकाखातून त्याला मुक्त करावं, या अर्जावरची चौकशी व्हावी, त्याला आम्ही हरकत नाही असं म्हटलं आणि म्हणून आता वाल्मिक कराडला मोकाच्या तरतुदी लागू होतात किंवा कसं यावरचा 17 तारखेनंतर युक्तिवाद होईल। त्या दरम्यान 17 तारखेला जे काही अर्ज न्यायालयात प्रलंबित होतील त्यावरती युक्तिवाद आणि न्यायालय त्यावरती निर्णय येईल। 17 तारखेला ही तारीख फार त्या अर्जांच्या चौकशी करत असल्याने मी त्या तारखेला उपस्थित राहणार नाही, परंतु ज्या ज्या वेळेला महत्त्वाच्या घडामोडी असतील त्यावेळेला मी निश्चित न्यायालयात हजर असणार आहे आणि तसंच माझे सहकारी ॲडव्होकेट कोल्हे हे सरकारतर्फे बाजू तिथे 17 तारखेला मांडतील। सर, पुन्हा एकदा डिजिटल एव्हिडन्स मिळाले नाहीत असं म्हटलं संदर्भात नाही, आज त्यांची सगळी पूर्तता शकांची पूर्तता केलेली आहे। न्यायालयाला फक्त त्याच्यावरती ऑर्डर्स करायचे आहेत। न्यायालय ते आता 17 तारखेला दोन्ही पक्षाचं ऐकून त्यावरती ऑर्डर्स करतात। सर, किती आरोपीकडून डिस्चार्ज ऍप्लिकेशन केलेलं आहे? सध्या तरी त्यांनी फक्त वाल्मिक कराडनेच मोकाखाली मला दोषमुक्त करावे अशा तऱ्हेचा अर्ज आहे। त्याला न्यायालयाला आम्ही प्रस्तावित केलं होतं की दोघं अर्जांची सुनावणी म्हणजे जो आम्ही आरोप त्याच्यावरती ठेवू इच्छितो सुनावणी घेण्यात यावं। बचाव पक्षाने त्याला हरकत घेतल्यामुळे प्रथम वाल्मिक कराडला दोषमुक्त मोकामधून करावी किंवा नाही या संदर्भात चौकशी होईल। चार्ज फ्रेमसाठी देखील तुम्ही म्हणणं मांडलं होतं, मग पुढे काय झालं आता? न्यायालयात आम्ही वाल्मिक कराड व त्याचे इतर सर्व सहकारी यांच्या विरुद्ध कोणते आरोप न्यायालय निश्चित करावे याची जंत्री न्यायालयात आज आम्ही हजर केली होती, परंतु न्यायालयाने सांगितलं की अगोदर त्याचा दोषमुक्तीच्या अर्जाचा निकाल झाल्यानंतर त्यानंतर त्यावरती निर्णय घेऊ। दोन्ही पक्षाचं त्यावरती म्हणणं ऐकलं ते, मग न्यायालय त्याच्यावरती निर्णय घेईल।